सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी, इयत्ता 6वी, पाठ 8वा, कुंदाचे साहस. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओत आपण मराठी पाठ्यपुस्तकातील कुंदाचे साहस या पाठाची उजळणी केली. आज आपण या पाठाचा जो उर्वरित भाग आहे त्याची उजळणी करणार आहोत, रिव्हिजन करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, प्रथम आपण पहिल्या भागात जे शिकलो आहोत त्याची अगदी थोडक्यात एक उजळणी करूया. विद्यार्थ्यांनो, असेच पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. भरपूर पाऊस पडल्यामुळे नदी नाले पाण्याने तुडुंब असे भरून वाहत होते. खूप पाऊस झाल्यामुळे, भरपूर पाणी आल्यामुळे नदीचा वेग वाढला होता, प्रवाह वाढला होता आणि झाडे, शेते सर्व काही हिरवीगार झाली होती. त्यामुळे पृथ्वीवरचं जे वातावरण होते ते अगदी प्रसन्न झाले होते. मुलांनो, रविवारचा दिवस होता. कुंदा नावाची जी मुलगी आहे ती अवघी 8 वर्षाची होती. ती तिच्या मैत्रिणींबरोबर रविवारची सुट्टी असल्यामुळे, त्यांच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी त्यांच्या गावी असलेल्या नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. विद्यार्थ्यांनो, कुंदा मात्र अवघ्या वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकलेली होती. ती पोहण्यामध्ये खूप तरबेज होती. त्यांच्या नदीकाठी असलेले जे कडुनिंबाचे झाड होते त्या झाडाखाली मात्र ती आणि तिच्या मैत्रिणी हसत बागडत आनंदात मौजमस्ती करीत होत्या. ते त्यांच्या खेळण्यामध्ये दंग झाल्या होत्या. आणि तिथूनच काही अंतरावर जे शेतात काम करणारे शेतकरी आणि काही स्त्रिया आपापल्या कामामध्ये दंग झाल्या होत्या. परंतु खेळता खेळता कुंदा आणि तिच्या मैत्रिणींबरोबर त्यांच्या काही लहान मैत्रिणीही त्यांच्याबरोबर आल्या होत्या. आणि त्यातीलच रजिया व नीला ह्या दोघी लहान मुली नकळतच कुंदा आणि त्यांच्या मैत्रिणींचं त्यांच्याकडे लक्ष नव्हते. ते त्यांच्या खेळण्यात दंग होते. मात्र ह्या दोघी कधी नदीच्या तीरावर गेले हे कळलेच नाही. आणि तेवढ्यात मात्र नदीच्या काठावरून एक ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज होता नीलाचा. नीला रडत रडत मोठमोठ्याने ओरडत होती, धावा धावा, लवकर या. रजिया पाण्यात पडली. कारण ही लहानगी रजिया जी होती ती नदीच्या पाण्यात पडली होती. विद्यार्थ्यांनो, हा आवाज ऐकताच कुंदा मात्र त्या आवाजाच्या दिशेने धावतच नदी किनारी पोहोचली. त्याचबरोबर जे आजूबाजूचे लोक होते, जे शेतात काम करणारे शेतकरी आणि ते काही स्त्रिया, त्यांनीही हा आवाज ऐकून या आवाजाच्या दिशेने धाव ठोकली आणि धावत धावत ते त्या ठिकाणी आले. नदीच्या किनारी मात्र मुलींचा खूप आवाज वाढला होता, गोंधळ वाढला होता. कुंदाही तिथे धावत येऊन पोहोचली. पण ती नदीच्या काठावर येऊन क्षणभर उभी राहिली. तिने जे दृश्य पाहिले ते असे होते की ती लहानगी रजिया
पाण्यात खालवर गटांगळ्या खात त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाच्या दुसऱ्या भागाच्या उजळणीला सुरुवात करूया. परिच्छेद वाचूया. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे, रजिया बुडते आहे. एवढीशी कुंदा, तिला कशी वाचवणार? लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. जमलेली माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त रजिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली. रजिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रजिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. विद्यार्थ्यांनो, शब्दार्थ समजून घ्या. जमा झाले म्हणजे गोळा झाले. वेग, वेग म्हणजे गती, फोर्स. माघारी, माघारी म्हणजे परत, पाठीमागे. आता आपण परिच्छेदाचे स्पष्टीकरण समजून घेऊया. विद्यार्थ्यांनो, लहानगी रजिया नदीच्या पात्रात पडली होती. रजिया नदीच्या प्रवाहाबरोबर गटांगळ्या खात पुढे पुढे वाहत चालली होती. आजूबाजूचे लोक, कुंदा आणि कुंदाच्या मैत्रिणी सगळे नदी काठावर जमा झाले होते. मुलींचा गलका गोंधळ वाढला होता. कुंदाही तिथे आली, क्षणभर उभी राहिली. तिने हे दृश्य पाहताच क्षणाचाही विलंब न लावता कुंदाने मात्र पटकन नदीच्या त्या पात्रात उडी घेतली आणि भरभर पोहत ती रजियाच्या दिशेने निघाली. तोपर्यंत जे आजूबाजूचे लोक जे होते ते नदीकाठी जमा झाले होते ते मात्र ओरडू लागले. अरे अरे, रजिया बुडते आहे. परंतु एवढीशी कुंदा, एवढी लहान कुंदा, तिला कशी काय वाचवणार? लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदाला समजत होते. कुंदा, सावकाश, सांभाळ, पाण्याचा वेग वाढतो आहे. तू पुन्हा मागे ये. तू स्वतःचा जीव वाचव. असे ते कुंदाला मार्गदर्शन करीत होते. आवाज देऊन ओरडून सांगत होते. परंतु ही जमलेली माणसे जे ओरडून कुंदाला सांगत होते, मात्र कुंदाचं फक्त एकच लक्ष होतं. ते म्हणजे काहीही करून तिची जी लहानगी मैत्रीण आहे रजिया, तिला वाचवायचे. आणि मात्र तिलाही फक्त रजियाच दिसत होती. आणि त्यामुळे कोणाचेही शब्द, आवाज तिच्या कानावर
पडतच नव्हते. तिला काही ऐकू येतच नव्हते. सरसर पोहत कुंदा मात्र रजियाजवळ पोहोचली. रजिया खूप घाबरलेली होती. तिने खूप गटांगळ्या खाल्ल्यामुळे पाण्यात वर खाली गटांगळ्या खाल्ल्यामुळे रजियाच्या मात्र नाकात आणि तोंडात पाणी गेले होते. कुंदाने मात्र रजियाला धीर दिला आणि अतिशय धाडसाने तिने सांगितलं, रजिया घाबरू नको, मी आली आहे. तू फक्त माझ्या दंडाला घट्ट धर आणि बिलकुल घाबरू नको. कुंदाने रजियाला काटाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. ही बातमी रजियाच्या घरीही पोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. विद्यार्थ्यांनो, शब्दार्थ समजून घ्या. बातमी म्हणजे वार्ता, न्यूज. सुखरूप, सुखरूप म्हणजे चांगल्या अवस्थेत. कवटाळणे, कवटाळे म्हणजे मिठी मारली. आनंदाश्रू, आनंदाश्रू म्हणजे आनंदाने डोळ्यात पाणी येणे. विद्यार्थ्यांनो, रजियाने कुंदाच्या दंडाला घट्ट धरले होते आणि कुंदाने रजियाला पोहत पोहत नदी किनारी घेऊन आली. तोपर्यंत जे आजूबाजूचे लोक नदी काठावर जमले होते त्यांनी मात्र एक मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले आणि जे जमलेले लोक होते त्या सगळ्यांनी दोघींना त्या दोराच्या साहाय्याने बाहेर काढले. हा जो घडलेला प्रसंग आहे याची वार्ता, बातमी मात्र सगळ्या गावात पसरली होती. विद्यार्थ्यांनो, ही बातमी जशी सगळ्या गावात पसरली तशीच रजियाच्या घरीही पोचली. तिची आई, तिचे घरचे घाबरून गेले आणि धावतच तेही नदीकाठी आले. परंतु आपली मुलगी रजियाला चांगल्या अवस्थेत पाहून रजियाच्या आईने मात्र कुंदाला आणि रजियाला या दोघींना मिठी मारली आणि तिचे आनंदाश्रू वाहू लागले. कारण तिला आनंद झाला होता की कुंदाने तिच्या रजियाचा जीव वाचवला होता. माणूस जेव्हा आनंदी होतो तेव्हाही त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्याला आपण आनंद अश्रू म्हणतो. आणि कुंदाच्या आई म्हणू लागली, कुंदा, खरंच तू किती धाडसी मुलगी आहेस ग. रजियाने कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आई बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती.
साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली. विद्यार्थ्यांनो, रज्याच्या आईने जशी कुंदाला मिठी मारली तशीच रज्यानेही कुंदाला मिठी मारली. रजिया प्रेमाने कुंदाला बिलगली, कारण कुंदाने तिचा जीव वाचवला होता. कुंदाच्या धाडसाची चर्चा सगळ्या गावात झाली होती. सर्वीकडे कुंदाचे कौतुक होत होते. हे कुंदाचे होणारे कौतुक तिचे आईबाबाही ऐकत होते, कारण कुंदाचे आईबाबाही तिथे आले होते. कुंदाचे होणारे कौतुक पाहून कुंदाच्या आईबाबांना खूप आनंद झाला. त्यांना अभिमान वाटत होता, कारण त्यांच्या मुलीने एका लहान मुलीचा जीव वाचवला होता आणि तिने जे केलेले धाडस आहे त्याचे कौतुक त्यांनाही वाटत होते. मात्र या साऱ्यांच्या कौतुकाने कुंदा मात्र खूप म्हणजे खूपच आनंदून गेली. विद्यार्थी मित्रांनो, शब्दार्थ समजून घ्या. वेग म्हणजे गती, माघारी म्हणजे मागे किंवा परत, बातमी म्हणजे वार्ता, सुखरूप म्हणजे सुरक्षित, कवटाळणे म्हणजे मिठी मारणे, आनंदाश्रू म्हणजे आनंदाने डोळ्यात पाणी येणे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.